नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परभणी विधान परिषद परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी 3 उमेदवार निवडणूक रिंगणात असून मतदानासाठी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील महसूल उपविभागांच्या ठिकाणी एकूण 7 मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. मतदान दिनांक 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत होणार आहे. मतदानासाठी येताना मतदारांनी स्थानिक प्राधिकरणाकडून देण्यात आलेले ओळखपत्र अथवा भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या पुराव्यापैकी एक पुरावा सोबत आणणं आवश्यक आहे. सदर निवडणुकीमध्ये एकूण 466 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यापैकी 253 स्त्री मतदार तर 213 पुरुष मतदार आहेत. या मतदारांमध्ये जिल्हा परिषद परभणीचे सर्व सदस्य, जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती, शहर महापालिकेचे सर्व सदस्य तसेच परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील सर्व नगर परिषद आणि नगर पंचायतीचे अध्यक्ष आणि सदस्यांचा समावेश आहे. मतदान केंद्राचे ठिकाण आणि मतदान केंद्रात जोडण्यात आलेल्या स्थानिक प्राधिकरणाचे नाव आणि मतदारांची संख्या याप्रमाणे आहे. तहसील कार्यालय परभणी येथे जिल्हा परिषद परभणी, सर्व पंचायत समिती सभापतीसह आणि शहर महापालिकेच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे 128 मतदार मतदान करणार आहेत. तहसील कार्यालय सेलू येथे नगर परिषद सेलू आणि नगर परिषद जिंतूरच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र असून येथे 59 मतदार मतदान करणार आहेत. उपविभागीय अधिकारी कार्यालय तळमजला, संजय गांधी विभाग गंगाखेड येथे नगर परिषद गंगाखेड, नगर पंचायत पालम आणि नगर परिषद पूर्णा येथे सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे 73 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. तहसील कार्यालय पाथरी येथे नगर परिषद पाथरी, नगर परिषद मानवत आणि नगर परिषद सोनपेठ येथील सदस्यांसाठी मतदान केंद्र असून येथे 78 मतदार मतदान करतील. तहसीलदार कार्यालय हिंगोली येथे नगर परिषद हिंगोली आणि नगर पंचायत सेनगावच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे 58 मतदार आहेत. तहसीलदार कार्यालय कळमनुरी येथे नगर परिषद येथे 23 मतदार मतदान करतील. तर तहसीलदार कार्यालय वसमत येथे नगर परिषद वसमत आणि नगर पंचायत औंढा नागनाथच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून येथे 51 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान या निवडणुकीची मतमोजणी 22 जून 2026 रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालय येथे तळमजल्यावरील हॉल क्रमांक 1 येथे होणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज झाले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर तब्बल 1.5 महिन्यानंतर आज शाळा गजबजल्या. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हसू आणि गुरुजनांनी केलेलं स्वागत यामुळे विद्यार्थी अक्षरशः भारावून गेले. परभणी शहरात आज सकाळी विविध शाळांमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग दिसून आली. तब्बल 1.5 महिन्यानंतर वर्गमित्र भेटणार या आनंदाने विद्यार्थी भारावून गेले. त्यातच गुरुजनांनी विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी काही शाळांमध्ये कमानी उभारण्यात आल्या तर काही ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांच्या आठवणीचा दिवस ठरला. मानवत येथील PM श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात प्रवेशोत्साहाने करण्यात आली. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, पालकांच्या डोळ्यातील समाधान आणि स्वागतासाठी सजलेली शाळा अशा उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. आज शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता पहिलीतील नवीन प्रवेशित विद्यार्थी आणि पालकांचं गुलाब पुष्प देऊन साहित्य आणि खाऊ देऊन स्वागत करण्यात आलं. कार्यक्रमास जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, जिल्हा परिषद शिक्षण सभापती वैशाली पंकज आंबेगावकर, मानवत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा राणी अंकुश लाड, नगरसेवक मोहन लाड, मुख्याधिकारी कोमल सावरे, पंचायत समिती उपसभापती सूरज काकडे, सदस्य शिंदे तसेच शालेय समितीचे अध्यक्ष राणीताई गोलाईत, उपाध्यक्ष विलास बारहाते, सदस्य श्रीराम पकवाने, रामभाऊ गोलाईत, गायकवाड यांच्यासह सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता पहिलीतील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं.
यावेळी मुख्याध्यापक माणिक घाटोळे यांनी प्रास्ताविकातून शाळेची गुणवत्ता, पालक आणि समाजाच्या सहकार्यामुळे विविध स्पर्धा परीक्षा आणि उपक्रमांच्या माध्यमातून वृद्धिंगित होत असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी सुरेश पवार तसेच सोनय्या कीर्तनकार यांची उपस्थिती होती. न्यायमूर्ती बद्दर समितीने आरक्षण वर्गीकरणाच्या प्रारूप आराखड्यासंदर्भातील अहवाल 10 मार्च 2026 रोजी राज्य सरकारला सादर केला असून त्यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. विविध शासकीय नोकर भरत्या सुरू असल्याने आरक्षण वर्गीकरणाची अंमलबजावणी लवकर झाल्यास मागास आणि तत्सम विद्यार्थ्यांना आणि उमेदवारांना त्याचा लाभ मिळू शकेल असे सांगून सरकारनं कोणत्याही दबावाला बळी न पडता आरक्षण वर्गीकरण धोरणाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आज दिनांक 15 जून रोजी मातंग समाजाच्या वतीने आरक्षण आसूड महामोर्चा काढण्यात आला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलं. यावेळी कॉम्रेड गणपत भिसे, के भारसाकळे, रोहिदास नेटके, कुणाल गायकवाड, पप्पुराज शेळके, संविधान भिसे, राधिका चिंचोलीकर आदी उपस्थित होते. शहरातील मुख्य मार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी नेण्यात आला. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.